आधी तुम्ही हा व्हिडिओ ऐका. 15-16 वर्ष शिक्षण घेऊन 15-16 हजाराची नोकरी करतोय आपण. अरे महाराष्ट्रात ते बाहेरून आलेले परप्रांतीय वडापाव, खाकरा, पापडा, पाणीपुरी, शेवपुरी, कपडा लत्ता कोणता आणि कोणता धंदा करून आपल्यापेक्षा 4 पटीने पैसे कमवतायत. आपण उगाच त्या परप्रांतीयांचा विरोध करतोय रे. कारण की ते महाराष्ट्रात येण्याचं कारण सुद्धा मराठी माणूसच आहे. कारण की महाराष्ट्रात आहे ना त्यांना कॉम्पिटिशनच नाहीये. कारण की मराठी माणसाला आहे ना दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्याचा अभिमान वाटतो आणि स्वतःचा धंदा करायला त्याला लाज वाटते. म्हणून मराठी माणूस आज प्रत्येक गोष्टीत मागे राहिलाय. ही सॅड रिअलिटी आहे मराठी माणसाची. पाहिलंच मित्रांनो, त्या दादाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला त्याचा पूर्ण त्रास दिसून येईल. तो वारंवार सांग व्यवसायाकडे वळा, ट्राय तर करा. तुम्हाला स्कूटी, गाडी, कार जे काही चालवता येतं, सुरुवातीला तर तुम्हाला चालवता आलं का? नाही ना. त्याला हातात घेतल्याशिवाय, ट्राय केल्याशिवाय काहीच जमत नाही. तसंच व्यवसायाचं पण आहे. त्यामुळे व्यवसायाकडे वळा. जरी तुम्हाला भांडवल नसेल तर ऑनलाईन कामाकडे शिका, स्किल्स वरती काम करा. डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ